आज माझ्या चिक्कीला 2.5 महिन्याची लस दिली आणि त्यानंतर तिला खूप ताप आला होता. डॉक्टर म्हणाले की हे सामान्य आहे. पण आईचं मन कधी सामान्य राहत नाही ना. रात्रभर तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत, कधी तिला कुशीत घेऊन शांत करत, तर कधी तिची दृष्ट काढत. आई झाल्यावर कळतं, स्वतःच्या डोळ्यातले अश्रू पुसणं सोपं असतं, पण आपल्या बाळाच्या डोळ्यातला एकही अश्रू सहन होत नाही. आईची माया अशीच असते ना, स्वतःचा थकवा, झोप, भूक सगळं विसरून ती फक्त आपल्या लेकरासाठी जगत असते. आज चिक्कीला असं पाहून एकच जाणवलं, आई कितीही मजबूत दिसत असली तरी आपल्या बाळासाठी ती आतून खूप हळवी असते. बाळाच्या चेहऱ्यावरचं एक हसू तिच्या जगण्याचं कारण असतं आणि त्याच बाळाच्या डोळ्यात एक अश्रू तिचं संपूर्ण जग हलवून टाकतो. म्हणूनच प्रत्येक आईची एकच प्रार्थना असते, देवा माझ्या बाळाला नेहमी निरोगी आणि आनंदी ठेव. तिच्या वाट्याचं प्रत्येक दुःख मला दे, पण तिच्या चेहऱ्यावरचं हे गोड हसू कधीच हरू देऊ नको. पण या सगळ्यात एक गोष्ट मला खूप शिकून गेली, माझी चिक्की खूप स्ट्रॉंग आहे. एवढा ताप असतानाही ती मध्येच माझ्याकडे बघून गोड हसायची आणि तिचं ते छोटंसं हसू पाहून माझ्या डोळ्यात नकळत पाणी यायचं. इतक्या छोट्याशा जीवाकडूनही जगण्याची ताकद शिकायला मिळते. खरंच मुलं देवाचं सुंदर रूप असतात.